जमीन संपादन जितक्या लवकर तितक्या लवकर जालना जळगाव रेल्वे मार्ग पूर्ण होईल. रावसाहेब दानवे. अर्थसंकल्पाच्या दानवेंकडून स्वागत. सध्याच्या लोकप्रतिनिधींवर टोला. आज दिनांक 4 बुधवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेले भूसंपादन जितक्या लवकर पूर्ण होईल तितक्या लवकर हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात येईल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. ते आज जालन्यातील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दानवे म्हणाले की जालना बदनापूर सिल्लोड मार्गे रेल्वे मार्ग प्रस्तावित असून अनेक ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित भागात जमीन खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्यास रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू होऊ शकते. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तब्बल 5,800 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कामाला आता गती मिळेल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रासाठी पुरेशी तरतूद करण्यात आल्याने त्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केलं. सध्याच्या लोकप्रतिनिधींना कॉरिडॉर कळतो की नाही याबाबत शंका दानवे. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्यातील सध्याच्या लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत कॉरिडॉर उभा राहू शकतो, मात्र जिल्ह्याचे संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कॉरिडॉर म्हणजे काय हे कळते की नाही याबाबत मला शंका आहे. त्यांनी एकदा माझ्याजवळ येऊन बसावे असा टोला त्यांनी खासदार कल्याण काळे यांना लगावला. दरम्यान या अर्थसंकल्पामुळे जालना जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करत दानवेंनी केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन केले. या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनने आपल्या देशाचा अर्थसंकल्प मांडला आणि देशभरातून नाही तर जगभरातून या अर्थसंकल्पाची प्रशंसा करण्यात आली आहे. महाराष्ट्राला देशाचं ग्रोथ इंजिन मानून हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. रेल्वे, रस्ते, उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे. जेवढी तरतूद काँग्रेसच्या 65 वर्षाच्या काळात केल्या गेली नाही तेवढी भरीव तरतूद या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी करण्यात आलेली आहे. खरं तर या अर्थसंकल्पावर एका बाजूनं टीकाही करण्यात आली आमच्या विरोधकाकडून, पण आमचं आव्हान विरोधकांना की आपला पूर्व इतिहास एकदा जर तपासून पाहिला आणि 2014 नंतर जे काही अर्थसंकल्प मोदीजीच्या नेतृत्वात सादर करण्यात आले याची जर तुलना केली तर खऱ्या अर्थानं त्यांचे डोळे उघडतील अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. प्रामुख्यानं रेल्वेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 2014च्या अगोदर आपल्या या राज्याला रेल्वे खात्याकडून केवळ 1171 कोटी रुपये मिळायचे. त्यामध्ये नवीन प्रकल्प असू द्या, रेल्वेचा स्टेशनचा विकास असू द्या, जुने प्रलंबित असलेले प्रकल्प असू द्या, ही सर्व कामं 1171 कोटी रुपयामध्ये केल्या जायची. दरवर्षी यात वाढ करून यावर्षी 23,778 कोटी रुपये या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेला दिले. साधारणतः ही 20 पटीनं वाढ रेल्वेच्या संदर्भामध्ये झालेली आहे. आपल्या देशामध्ये 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर याचा सर्वे झालेला होता. ज्यावेळेस मी रेल्वे मंत्री होतो त्यामध्ये प्रामुख्यानं भविष्यामध्ये 7 रेल्वे
हाय स्पीड कॉरिडॉर करायची संकल्पना होती, त्याचं मोजमाप झालं होतं, त्याचे अंदाजपत्रकं तयार झाले होते. त्यामध्ये वाराणसीपासून तर दिल्ली, न्यू जलपाईगुडीपासून दिल्ली, आणि प्रामुख्यानं जर सूचना करायची असेल तर या शहरात रेल्वे मंत्री आले त्या टायमाला मुंबई नागपूर हा जो समृद्धी महामार्ग आहे, हाही महामार्ग त्या हायस्पीडमध्ये आपण सर्वे केला होता. परंतु तो हायस्पीड कॉरिडॉर याच्यामध्ये नाही असं मला दुःख याच्यासाठी की जे काही नेतृत्व आपलं लोकसभेमध्ये या ठिकाणाहून गेलं त्या नेतृत्वानं त्याचा पाठपुरावा योग्यरीतीनं करायला पाहिजे होता, तो केला गेला नाही. परंतु मुंबईपासून पुणे, पुण्यापासून हैदराबाद, वाराणसीपासून दिल्ली असे वेगवेगळ्या प्रकारचे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि साधारणतः 5,000 कोटी रुपयाचा खर्च प्रस्तावित त्याच्यामध्ये करण्यात आला आहे. त्याचबरोबर अमृत भारत स्थानक त्या अंतर्गत 132 रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास या ठिकाणी केला जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वी जवळपास 150 स्थानकं यामध्ये घेतले होते. त्यामध्ये जालन्याचं 200 कोटी रुपयाचं स्थानक आत्ता जवळपास पूर्ण होत आलं आहे आपल्याकडचं. छत्रपती संभाजीनगरचं 300 कोटी रुपयाचं स्थानक त्या ठिकाणी पूर्ण होत आलेलं आहे. शिवाय 1,200 कोटी रुपये रेल्वेचे जे मुंबईचं लोकल सेवा आहे त्याच्या विस्तारासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.